नमस्कार, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे. बघा, आपण इथं मस्त असे कवळे कवळे हे दोडके घेतलेले आहेत, पाहू शकता. आणि आता आपल्याला फक्त त्या दोडक्याच्या घ्यायच्या शिरा काढून अशा पद्धतीने सुरीने दोडक्याच्या पूर्ण अशा शिरा काढून घ्यायच्यात पहा. आणि शिरा काढायला बी खूप पटकन उरकतात ह्या. फक्त आपल्याला शिरा काढायच्यात, बाकी काही करायचं नाही. मैत्रिणी, आपण दरवेळेस वेगळी भाजी करतो दोडक्याची, खाऊन खाऊन कधी कधी कंटाळा येतो. मग कधीतरी आपण वेगळी भाजी करायची. खरंच अक्षरशः खूपच आवडीने खातीन अशी आपल्याला ही आजची भाजी करायची ह्या दोडक्याची. मग चला पाहूया कशी करायची, ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. पण आधी आपला हा दोडका मस्त अशा शिरा काढून पहा. शिरा दोन्ही याच्या काढून घ्यायच्यात व्यवस्थित. आणि हे बघा अशा पद्धतीने, आणि नुसती अशी सुरी फिरवली तरी शिर निघते पहा. कारण की दरवेळेस तशीच भाजी खायची म्हणजे अक्षरशः कंटाळा येतो. दोडक्याच्या शिरा काढून घेतल्यात. दोडकी मस्त धुवून घेतलेले आहेत. मागचं पुढचं देठ हे आपण कापूनही घेतलेलं आहे पहा. अशा पद्धतीने आपला दोडका चिरून घ्यायचा आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला आहे असा का चिरला आहे. पण पहा, असा मी दोडका का चिरते, कारण की आपल्याला प्रत्येक काम असं सोपं जाईन अशा पद्धतीनेच करायचं आहे पहा. आणि अक्षरशः 5 मिनटात ही भाजी तयार होते. आता इथं आपल्याला हा दोडका असा गोट्याने ठेचून घ्यायचा आहे पहा. आणि ठेचायला बी खूप सोपा, पटकनी होतो तयार पहा. अशा पद्धतीने संपूर्ण हा दोडका मी ठेचून घेणार आहे. कारण की गोट्याने ठेचलेला दोडका अक्षरशः अप्रतिम अशी चव लागते. चवच त्याची खूप वेगळी लागते. त्याच्यामुळं संपूर्ण हा दोडका मी ठेचून घेणार आहे. कारण की आपण दरवेळेस करतो भरलेला दोडका, तुकडे करून दोडका. मग हा दोडका त्याच्यापेक्षा खायला खूप टेस्टी लागतो पहा. तुम्ही दोडक्याचा ठेचा म्हणा किंवा चटणी म्हणा तरी काय प्रॉब्लेम नाही. मग अशा पद्धतीने आपण सगळा दोडका टेचून घेऊन कढईत एका ठेवून देऊया. चला आता इथं वाटण बी अगदी साधं सोपं आहे, जास्त काहीच नाही. हो का, इथं मी ह्या मिरच्या टाकल्या 2-3. त्याच्यानंतर टाकणार आहे थोडंसं आलं. त्याच्यानंतर भरपूर सारा लसूणही घालणार आहे पहा. आणि उगाच थोडासा नकळत असा खोबरं घालणार आहे. ओलं घाला किंवा सुकलेलं घाला, काही प्रॉब्लेम नाही. घातलं ना तरीही काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली. आता आपण याची मस्त अशी भरड काढून घेऊया. चला, इथं गॅसवर कढई ठेवलेली पहा. कढईमध्ये मी तेलही टाकले. तेल अगदी चांगल्या पद्धतीने तापलं की आपल्याला त्याच्यात मस्त अशी जिरी मोहरी टाकायची. जिरी मोहरी छान अगदी फुलून द्यायची. त्याच्यानंतर आपल्याला जिरी मोहरी मस्त फुलली, थोडीशी हळद टाकायची बघा. त्याच्यानंतर थोडासा हिंगही आपल्याला घालून घ्यायचा, कारण हिंगाने अगदीच आपल्या भाजीला चांगली टेस्टी चवदार लागते. हिंग छान फुलून दिला की लगेच आपल्याला धना पावडर टाकायची अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपण जे वाटून घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला सगळं टाकून द्यायचे पहा मस्तपैकी. आता हे वाटण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे बरं का. जेवढं परतता येईल तेवढं परतून घ्या की पूर्ण आपल्या त्या मिरचीचा आणि त्याचा लसणाचा कच्चापणा दूर होईल पहा. आपण जसं परतू तसं त्याला तेल सुटत जातं आहे, पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी हे परतून घेतलेलं आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली तीसुद्धा टाकली त्याच्यात. तीसुद्धा आपण हलवून घेऊया पहा. रंग बी पहा काय सुंदर दिसतोय. अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण चटणी परतून घ्यायची ही. त्याच्यानंतर टाकायचा आपला हा टेचलेला दोडका संपूर्ण त्या कढईमध्ये आपल्याला टाकून द्यायचा आहे पहा. हा दोडक्याचा ठेचा एवढा खायला चवदार लागतो ना, खरंच खूप चवदार लागतो. आता इथं चवीपुरतं आपल्याला मीठही घालून घ्यायचं पहा. चवीपुरतं मीठ घातल्याच्या नंतर आपल्याला हा दोडका पुन्हा खालवर करून घ्यायचा आहे संपूर्ण. आणि अक्षरशः मैत्रिणींनो, झटपट होणारी ही भाजी आहे. अजिबात टाईम नाही लागत. आणि दोडका कसा पटकन असा शिजतो की आपल्या घाईच्या कामाला अशी भाजी मस्त वाटते. आणि अक्षरशः तुमच्या म्हणतात ना
ताटाची शोभा वाढवते, तोंडी लावायला बी खूप छान आणि टिफिनला न्यायला बी मस्त वाटते ही भाजी. आणि कधीतरी वेगळी भाजी केली की खरंच सगळ्यांनाच आवडते. आता मस्त इथं मुगाची डाळ मी भिजत टाकली होती, तीसुद्धा टाकलेली त्याच्यात. एक मूठभर डाळ घेऊन मुगाच्या डाळीने अजूनच आपल्या ठेच्याला मस्त असा कलर चढणार आहे पहा. आणि आता इथं फक्त मिक्सरचं भांडं हिसळून मी तेवढंच पाणी टाकणार आहे, जास्त काही पाणी टाकायचं नाही. आणि आता आपल्याला ठेवायचे त्याच्यावर झाकण. कमीत कमी 5 मिनटं बारीक गॅसवर हे झाकण ठेवायचं. त्याच्यानंतर पुन्हा पाहिजे आपल्याला. पहा अजूनही थोडंसं पाणी आहे आणि दोडका कमीत कमी आपला 90% तर झालेलाच आहे पहा. थोडीशी बाकी राहिलेली आहे आणि रंग बी पहा काय छान दिसते. पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पुन्हा आपल्याला पाहायचं एकदा की आपली दोडक्याची भाजी तयार झाली का. पहा मस्त असा रंग बी आलेला आहे आणि भाजी बी आपली अगदी तयार झालेली आहे. आपल्याला हवी अशीच सुंदर अगदी हिरवागार दोडक्याची हिरवीगार म्हणतात ना ही भाजी. ठेचा किंवा मिरची एकदम मस्त अशी अप्रतिम झालेली पहा. प्रत्येक वेळेस वेगवेगळा दोडका केला तर कधीच कोणी खायला कंटाळणार नाही. नक्कीच सांगा तुम्हाला आजची रेसिपी ही दोडक्याची कशी वाटली. आवडली असली तर नक्कीच एक लाईक एक कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया. बाय.